इचलकरंजी महापालिकेच्या महापौर उपमहापौर निवडीचा कार्यक्रम नगर सचिवांनी जाहीर केला आहे। त्यानुसार 29 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करण्यास मुदत दिली आहे। या मुदतीनंतर पूर्ण दिवस झाल्यावर महापौर उपमहापौर पदाची निवडणूक घेणे अपेक्षित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। महापालिकेत महापौर उपमहापौर निवडीचा कार्यक्रम तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असल्याची बाब समोर येत आहे। याबाबत तक्रार झाल्यास या दोन्ही पदांची फेरनिवडणूक प्रक्रिया राबवावी लागू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे। प्रशासनाकडून मात्र महापालिका अधिनियमानुसारच निवडीचा कार्यक्रम तयार करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे। त्यामुळे याबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। इचलकरंजी महापालिकेच्या महापौर उपमहापौर पद निवडीचा कार्यक्रम नगर सचिवांनी जाहीर केला आहे। त्यानुसार 29 जानेवारी हे 6 फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशित पत्र सादर करण्यास मुदत दिली आहे। या मुदतीनंतर पूर्ण 3 दिवस झाल्यावर महापौर उपमहापौर पदाची निवडणूक घेणे अपेक्षित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। त्यानुसार निवडीची प्रक्रिया 10 फेब्रुवारी रोजी होणे आवश्यक होते, पण 9 फेब्रुवारीला निवड प्रक्रिया होत असल्यामुळे महापालिका अधिनियमानुसार 3 दिवस पूर्ण होत नाहीत। साहजिकच निवडीचा कार्यक्रम तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असल्याचे समोर येत आहे। याबाबत प्रशासनातील काही अधिकाऱ्यांसह तज्ज्ञांनी दुजोरा दिला आहे। जर याबाबत योग्य ठिकाणी तक्रार दाखल केल्यास महापौर उपमहापौर पदाच्या निवडीचा कार्यक्रम पुन्हा घेण्याची नामुष्की येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून याबाबत महापालिकेतील अधिनियमातील तरतुदीची अधिक खातरजमा करण्याचे काम करण्यात येत आहे। महापालिका प्रशासनाच्या मते नामनिर्देशित पत्र अर्ज दाखल करण्यास पुरेसा वेळ दिला आहे। त्यामुळे या निवडीचा कार्यक्रम ही कोणतीही तांत्रिक चूक राहिली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे। महापौर उपमहापौर पदाच्या निवडीचा कार्यक्रम महापालिका अधिनियमानुसारच घेण्यात आला आहे। त्यामध्ये कोणतीही तांत्रिक चूक झाली आहे असे आम्हाला वाटत नाही, असे नंदू परळकर उपायुक्त निवडणूक विभाग यांनी सांगितले आहे।